माजी नगराध्यक्ष स्वर्गीय किसनरावजी भाऊ सोनोजी करंकाळ यांच्या 41व्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन, वृक्षारोपण व वक्तृत्व स्पर्धा संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी माजी नगराध्यक्ष धुळे स्वर्गीय किसनरावजी भाऊ सोनोजी करंकाळ यांच्या 41व्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले, ज्यात धुळे शहरातील स्वतंत्र भांगे मारुती विजय व्यायामशाळा येथे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला। यावेळेस प्रथम महापौर भगवान करंकाळ, काँग्रेस जिल्हाध्यक्ष युवराज आबा करंकाळ, महादेव परदेशी, डॉक्टर वसईकर, जगदीश देवपूरकर, मुजफ्फर हुसेन, रमेश श्रीखंडे, नरेश चौधरी, श्याम सनेर, राजेंद्र खैरनार, महादू चौधरी, भिका चौधरी, कैलास थोरात, युवराज चौधरी, रामेश्वर चौधरी, अशोक सुडके, दत्तात्रय भामरे, बबन बापू थोरात, भाऊसाहेब चौधरी, अनिल चौधरी, किशोर बारसकर, भगवान चौधरी, पांडुरंग गायकवाड, संजय कोटावदे, विजय करंकाळ, अतुल सोनवणे, बापू बागुल, विलास चौधरी, संजय वाल्ले, चेतन जगताप, नाना येवले, सिद्धार्थ करंकाळ, प्रीतम करंकाळ, बंटी मासोडे, सनी चौधरी यांच्यासह अनेक विविध पक्ष पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी या ठिकाणी अभिवादन केले। तदनंतर धुळे शहरातील JR सिटी हायस्कूल या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम देखील पार पडला। यावेळेस वन विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते। तदनंतर JR सिटी हायस्कूल या ठिकाणी भव्य वक्तृत्व स्पर्धा देखील घेण्यात आल्या। यावेळेस मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला। सलग 3 ते 4 दिवस चालणाऱ्या या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून प्रथम, द्वितीय, तृतीय उत्तेजनार्थ असे विविध बक्षिसे या ठिकाणी देण्यात येणार असून या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला दीप प्रज्वलन करून स्वर्गीय किसनरावजी भाऊ करंकाळ यांच्या प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी JR सिटी हायस्कूलचे संस्थेचे अध्यक्ष युवराज आबा करंकाळ, सचिव संतोष अग्रवाल, जगदीश दादा देवपूरकर व सर्व संस्थेतील सर्व मुख्याध्यापक यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धक या ठिकाणी उपस्थित होते। अमर रहे आमचे पूर्ण होऊन 41व्या वर्षी आज स्मृती दिवस आपण या ठिकाणी श्रद्धांजली म्हणून आठवण करतो। या वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी जिभाऊंचे शिष्य आणि आमच्या भांग्या मारुती व्यायामशाळेचे कला पथकाचे प्रमुख आणि धुळे शहरात, धुळे जिल्ह्यात ज्यांना त्यांचं नाव असं कोणी विसरत नाही, कोणी त्यांना ओळखत नाही अशी व्यक्ती कोणी नसेल असं मला वाटतं। असे आमचे जगदीश दादा देवपूरकर आजच्या उद्घाटना प्रसंगी उपस्थित आहेत। आपल्या धुळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव आमचे मित्र संतोष अग्रवाल, या ठिकाणी सर्वच शाळेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, सगळे शिक्षक ज्यांनी या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहेत, वेळ देत आहेत, असे सगळे शिक्षक बंधू भगिनी, जे विद्यार्थिनी आपण आज ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज या 2 कॉलेजचे आणि BEd कॉलेजचे विद्यार्थिनी म्हणजे आपण सगळे समजदार विद्यार्थिनी आज आपण या ठिकाणी जमलेले आहात।
आपल्या पूर्वजांची आठवण करतात. ज्यांना बिचाऱ्यांना शक्य नाही ते आपण घरात त्यांची आठवण करतो, फोटो लावतो, हार लावतो आणि आपण त्यांची प्रतिमा पूजन करून पूजा करतो. वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे त्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की आपण अशा उपक्रमांमध्ये भाग घेऊन याच्यातनं आपल्याला प्रोत्साहन मिळतं. आज आपण 50 लोकांमध्ये बोलतो, घरात बोलणं गोष्ट वेगळी, 4 लोकांमध्ये जोरजोरात बोलतो, पण मॉब पुढे बोलणं, सगळ्या जनतेसमोर बोलणं, लोकांसमोर बोलणं किंवा विद्यार्थ्यांसमोर बोलणं ही फार वेगळी मोठी गोष्ट असते आणि ह्या गुणांमधून विद्यार्थी मोठे होत असतात. आपण बघितलं दिल्लीला जंतर मंतर घडू शकते हे आपण आपल्या डोळ्याने बघितलं. कोणी कोणाला ओळखत नव्हतं, सगळे अनोळखी एकत्र जमले आणि त्यांनी क्रांती करून दाखवली. म्हणून विद्यार्थी यांना हे प्रोत्साहन मिळावं यासाठी आम्ही या स्पर्धा ठेवल्या आहे. या स्पर्धेला सगळे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी सर्वांचा धुळे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने मी त्यांचा ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ याचा अर्थ जीवाभावाचा भाऊ, जीवाला जीव देणारा भाऊ म्हणजे जीवभाऊ. धुळे शहरात जातीय, धार्मिक, सामाजिक सलोखा राखण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी भांग्या मारुती विजय व्यायामशाळेच्या माध्यमातून केलं. जीवाऊंचे विद्यार्थी व इतर लहान मुलांवर त्यांचं विशेष प्रेम. धुळे एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रतिथयश सर्जन डॉक्टर विवेकानंदजी चितळे यांच्याशी जीवाऊंचे अतिशय मैत्रीपूर्व संबंध होते. डॉक्टर साहेबांनी टाकलेल्या एका शब्दावर जीभाऊंनी उदार हस्ते भरघोस देणगी दिली. डॉक्टर चितळे साहेब आणि धुळे एज्युकेशन सोसायटीच्या सर्व विश्वस्तांनी कृतज्ञता भावनेतून न्यू सिटी शाळेला किसनराव सोनूजी करंकाळ न्यू सिटी हायस्कूल धुळे असे नाव दिले. कैलासवासी भाऊंचे सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रात भरघोस योगदान आहे. कैलासवासी जीवाऊंचा अगदी तोटक परिचय मी आपणापुढे सादर केला आहे. यापेक्षा कितीतरी पटीने त्यांचं कार्य आहे. त्यांच्या स्मृती दिनानिमित्त गेले 41 वर्षापासून धुळे शहरात आपल्या शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. यावर्षी तुम्हा विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने आपण कैलासवासी जीवाऊंच्या स्मृती जागवून त्यांच्या व्यक्तिमत्वातून काही प्रेरणा घ्यावी हा त्यामागील उद्देश. महाराष्ट्र स्तरावर वक्तृत्व स्पर्धा झाल्या होत्या आणि मी आणि न्यायमूर्ती पोखराज मोरा आम्ही दोघांनी ज्या सिटीला वक्तृत्व स्पर्धेचं बक्षीस आणून दिलं होतं. 1968 ची गोष्ट आहे. आता माझं वय 72 आहे, त्यामुळे 72 वयामध्ये 12 फत्तरवरून यायला त्रास होतो. परंतु ज्या सिटी हायस्कूलने मला काय दिलं, मला भरपूर दिलं. मला बोलायला शिकवलं, लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं आणि मला पहिलं गॅदरिंग झालं होतं त्यावेळेला नुकताच मेरा नाम जोकर चित्रपट लागला होता आणि बांगलादेश युद्धाच्यावर मी एक पात्री प्रयोग केला होता. एक वेळा जगा वेगळा त्याचं नाव होतं. तो 20 मिनिटाचा होता आणि मेरा नाम जोकर चित्रपटाच्या गीतावर जाने कहा गए वो दिनवर मी अभिनय केला होता. माझा मेकअप त्यावेळेला निस्सुरे सरांनी केला होता आणि तेव्हा जे काही गॅदरिंगला विविध गुणदर्शन झालं त्यावेळेला धुळ्यामध्ये नुकताच डॉक्टर वनमाला शाह आणि दौलत शाह, तर वनमाला शाह यांच्या हस्ते बक्षीस समारंभ होता. तुम्ही लक्षात घ्या, माझा मेरा नाम जोकर पाहून त्या इतक्या प्रभावित झाल्या. मला पहिला नंबर तर मिळालाच, पण त्यांनी त्या काळी त्यांच्या पर्स मधून मला 51 रुपये काढून दिले होते. पळूच्यात आम्ही शिकलो. आमचं भांग्या मारुती व्यायामशाळा होती, पण आम्ही कलापथक काढलं होतं, भांग्या मारुती कलापथक, आणि आम्ही त्याचं महाराष्ट्रावर दौरे केले भांग्या मारुती कलापथकाचे. आणि त्या काळी जे त्याच्यामध्ये गायक होते ना,
नंतर ते मोठे अधिकारी झाले. म्हणजे त्यातला एक मित्र इकडे सिद्धार्थ नगरमध्ये फाशी पुलावर राहायचा, त्याचं नाव दिनेश भडांगे. तो गायक होता. तो दिनेश भडांगे नंतर कोकण विकास महामंडळाचा प्रमुख अधिकारी झाला, मेन बॉस, डायरेक्टर. भांग्या मारुतीचा त्या काळचा गायक. नंतर जुन्या तळ्यामध्ये एक राहायचा, अतिशय सुंदर केस, चित्रपटातले हिरो नाही इतका सुंदर दिसणारा मदन वाघ होता. तो मदन वाघ नंतर चित्रकला महाविद्यालय जे सुरू पाठ याच्यामधला मोठा डायरेक्टर झाला. म्हणजे जीवनच्या तालमीमध्ये त्या काळी जे झालेत ना ते फार मोठ्या पदावर गेले. आम्ही जे कलापथक काढलं ती जीवनची प्रेरणा. आबा त्यावेळेला खूप लहान होते, परंतु जीवनने सांगितलं की तुम्ही महाराष्ट्रावर प्रयोग करा. आम्ही गणपतीमध्ये प्रयोग वगैरे करायचो. जीवनमुळेच मला नोकरी मिळाली. जीवनमुळेच मी नंतर कलेच्या क्षेत्रामध्ये काम करत गेलो. आपल्याशी वक्तृत्व स्पर्धा आहे म्हणून 2 मिनिटं बोलेल मी. काही ठिकाणी AI तंत्रज्ञानावर रामायणाचं चित्र प्रसिद्ध होत आहे, तर AI तंत्रज्ञानाद्वारे महाभारताचे चित्र पण काढले जात असायचे. AI तंत्रज्ञानाद्वारे प्रभू श्रीरामचंद्रांचं खूप सुंदर चित्र होतं. AI तंत्रज्ञान हे जगातील सर्वात शक्तिशाली आहे. सर्वात प्रगती विकास AI तंत्रज्ञानाच्या विकासात नंबर 1 असले तरी AI तंत्रज्ञान अतिवापरामुळे आव्हान देखील होऊ शकते. अरे हो, विसरलो. AI तंत्रज्ञानामुळे हल्लीच्या काळी AI तंत्रज्ञानाच्या नुसार AI तंत्रज्ञानामुळे आपलं कोडिंग कंपनी असेल, सॉफ्टवेअर असेल, टेलिफोन कंपनी असेल, यामुळे ही कंपनीची जागा AI ने घेतली आहे, मानवाची जागा AI ने घेतली आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण भयंकर वाढत आहे. IT क्षेत्रात देखील हल्लीच्या काळात AI तंत्रज्ञानानेच काम होतं माणसांपेक्षा. त्यामुळे येत्या काही काळापासून AI तंत्रज्ञानामुळे बेरोजगारीवर कठीण काळ येत असतो.